हा लोकरीचा झेंडूचा हार पहा. बाप्पाच्या सजावटीसाठी हा खूपच सुंदर दिसतो. हा हार पर्यावरणपूरक आहे. गणपती बाप्पा मोरया. फूल बनवायसाठी असा डार्क ग्रीन कलरचा धागा घ्यायचा आहे आणि इथे आपल्याच बोटांवर इथे असं गुंडाळायचं आहे. 20 वेढे घ्यायचे, 15 किंवा 20 असे घेऊ शकता. 15 वेढे झाल्यावर कापून घ्यायचा धागा आणि त्याच्याच समोर आता इथे आपल्याला पिवळ्या रंगाचा धागा असंच गुंडाळून घ्यायचा आहे. इथे थोडं डिस्टन्स जास्त ठेवून गुंडाळायचं आहे आणि इथे आपल्याला 80 ते 90 असे वेढे करायचे आहे. तुम्हाला जेवढं दाट फूल पाहिजे असेल तेवढे दाट वेढे करायचे. जास्त असे मी 90 वेढे करून घेतले आणि आता हे काढायचं. त्याच्या मधात सेंटरमध्ये बांधायचं आहे पिवळ्या धाग्याने. हिरवा आणि पिवळा मिळून बांधायचं दोघे. असं हे टाईट बांधायचं आहे. असं हे टाईट बांधून घेतलं. यानंतर आता हिरव्या धाग्याने सुद्धा बांधायचं आहे याचा मागचा भाग. याच्या आतमधून हुकच्या साहाय्याने हा धागा काढायचा. सगळ्या लूपच्या खालून हा हिरवा धागा काढायचा आणि इथे गाठ बांधून घ्यायची. म्हणजे हा देठाचा भाग फुलाच्या. आणि हा धागा कापून घ्यायचा. आता आपल्याला ह्या पाकळ्या मोकळ्या करायच्या आहेत, तर हे सगळे लूप्स कापून घ्यायचे. हिरव्याचे नाही कापायचे आहे, फक्त पाकळ्यांच्या भागातले कापायचे आहे. तसे आपण हे सगळे कापून घेऊ. अगदी मधातून सेंटर मधून हे सगळे धागे ओपन करून घेतले. म्हणजे पाकळ्या. आता याला चांगला शेप द्यायचा. जितकं व्यवस्थित गोलाकार शेप देऊ तितकं सुंदर हे फूल दिसेल. याला असं गोलाकार पद्धतीने कापून घ्यायचं. सगळे एका हाईटने. म्हणजे थोड्याशा वरच्या पाकळ्या लांब ठेवायच्या आणि साईडच्या बारीक. क्षमा करा, हे व्हिडिओमध्ये नव्हतं आलं, पण हे सिंपलच आहे. मी अशा समांतर सगळीकडून कापून घेत आहे. आपला जसा ओरिजिनल झेंडू असतो झुपकेदार, तसं याला वरचा भाग झुपकेदार आणि खालचा थोडा कमी अशाने कापायचं. हे बघा, हे कापून झाले आणि हुबेहूब झेंडू सारखं दिसत आहे हे फूल. आता हे जे आहेत 2 धागे, याला आपण आतल्या दिशेने ओढून द्यायचं, आतल्या बाजूने हुकच्या मदतीने. आणि एक्स्ट्रा धागे हे कापून घ्यायचे.
मी तुम्हाला आणखी एक यूज सांगणार आहे. आपला हे जे कटआउट केल्यानंतर अनावश्यक हा धागा झाला आहे, तर याला आपण एखाद्या अमिग्रोमी जसं आपण विणतो, म्हणजे मी तर व्हिडिओ नाही अपलोड केला पण पुढे करणार आहे, त्यामध्ये हे फिल करायसाठी वापरू शकतो. म्हणजे आपलं हे फूल कसं झालंय, 0 वेस्ट, काहीच वेस्ट नाही आहे, कारण आपण ही वेस्ट सुद्धा कामी आणणार आहोत. काही पण जे असतं जसं टॉईज वगैरे आपण बनवतो क्रॉचेटच्या, त्याच्या आतमध्ये फोम म्हणून भरतो, तर तिथे आपण हाच धागा भरू शकतो उभेला. अशा प्रकारे आपले हे फूल तयार झाले आहेत. अशा प्रकारे सगळे फुलं आणि पानं बनवून झाल्यानंतर मी हे एका म्हणजे धाग्यात ओवून घेतला आहे, लोकरीच्याच हार बनवायसाठी, तोरण बनवायसाठी. तुम्ही अशा प्रकारे हार पण बनवू शकता, बस तुम्हाला आंब्याची पाने नाही टाकावं लागेल. त्यामध्ये हा धागा ओवून घेतला आणि आपण खरं ओरिजिनल फुलांचा जसा हार करतो तसंच यामध्ये हे टाकायचे आहे. एक पिवळा आणि एक केशरी रंगाचा, आणि त्या 2 फुलांच्या मधात एक पान. ते मी पान टाकून घेतलं होतं, पिवळं फूल. आता केशरी फूल टाकते, त्यानंतर मग पान टाकू. असं खालच्या साईडने पकडायचं आहे आणि सोयमध्ये टाकून घ्यायचं.